महसूल प्रशासनाच्या कारवाईविरोधात वाळू व्यापाऱ्यांचे मूक आंदोलन, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर. महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात बांधकामासाठी लागणाऱ्या वाळूच्या तीव्र तुटवड्यामुळे महसूल प्रशासनाच्या कथित कारवाईचा निषेध करण्यासाठी वाळू व्यापारी, वाहन मालक आणि चालकांनी मूक आंदोलन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. व्यापाऱ्यांनी सांगितले की जिल्ह्यात वाळूच्या कमतरतेमुळे ते गुजरातहून कायदेशीररित्या वाळू खरेदी करत आहेत आणि रॉयल्टी व जीएसटी भरत आहेत. असे असूनही महाराष्ट्र प्रशासन वाहनांवर कारवाई करत आहे, ज्यामुळे वाळूच्या व्यापारात गुंतलेल्यांवर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या व्यापाऱ्यांनी सांगितले की प्रशासनाच्या कारवाईचा बांधकामाच्या कामावर परिणाम होत आहे. हजारो मजूर, कंत्राटदार, चालक आणि कर्जावर वाहने खरेदी केलेले मालक उपजीविकेच्या संकटाचा सामना करत आहेत. अनेक कुटुंबांवर उपासमारीचे संकट आहे. या निवेदनाद्वारे व्यावसायिकांनी मागणी केली आहे की गुजरातहून वैध कागदपत्रांसह येणाऱ्या वाळूच्या वाहतुकीसाठी नंदुरबार जिल्ह्यात तात्पुरती परवानगी देण्यात यावी, जेणेकरून बांधकाम कामांना गती देता येईल आणि वाळूच्या व्यवसायात गुंतलेल्या लोकांना दिलासा मिळेल. यावेळी व्यावसायिकांनी प्रशासनाला असा इशाराही दिला आहे की जर त्यांच्या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेतला नाही तर ते आपल्या कुटुंबासह आणि मुलांसह जिल्हा प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन करण्यास भाग पडतील, ज्यासाठी प्रशासन पूर्णपणे जबाबदार असेल. आणि नंदुरबारचे जे रेती व्यवसाय करणारे मालक चालक संघटना आहेत ते लोक निवेदन देण्यासाठी आले होते. गुजरात राज्यातून कायदेशीर मार्गाने रेती आणली जाते महाराष्ट्रात आणि जीएसटी भरून रेती आणली जाते. कायद्याप्रमाणे जीएसटी भरलेला माल संपूर्ण भारतात जाऊ शकतो. गुजरात रॉयल्टी जिथे खनन तिथे रॉयल्टी भरलेली आहे, तरी देखील महाराष्ट्र सरकारकडून काही ना काही अडथळा करून काही नियम अटी टाकून यांना कायदेशीर कारवाई केली जाते. त्या संदर्भात निवेदन आज दिलेलं आहे. मागच्या 8 महिन्यापासून महाराष्ट्र राज्यात बंदी घातलेली आहे कायदेशीर मालाला. तर कायदेशीर मालाला बंदी नको आणि बंदी राहिली तर आम्ही कायदेशीर मार्गाने, लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू, असं या ठिकाणी निवेदन सगळं युनियनने दिलेलं आहे. चालक मालक संघटनेच्या वतीने नंदुरबार जिल्हा अधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता. यात आम्ही निवेदन दिलेले आहे की नंदुरबार जिल्ह्यापुरता तात्पुरता रॉयल्टी उपलब्ध करून द्यावी, यासाठी आम्ही निवेदन दिलेले आहे. वन नेशन वन टॅक्स असून आम्ही गुजरात राज्यातून जी वाळू आणतो ती रीतसर रॉयल्टी जीएसटी बिल भरून आणतो. वन नेशन वन टॅक्स असा कायदा असून सुद्धा आम्हाला नंदुरबार जिल्ह्यात अडवणूक केली जाते व बेमाप दंड वसूल केला जातो. या निषेधात आम्ही आज इथं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणला होता. याच्यातून आम्हाला काही असं समाधानकारक उत्तर भेटलेले नाही. त्यासाठी आम्ही निवेदनात म्हटले आहे की 2 दिवसात आम्हाला काहीतरी निर्णय हवा, नाहीतर आम्ही याचे पुढचे आंदोलन हे तीव्र चक्का जाम वगैरे निषेध करू. आम्ही याच्याकडे या पद्धतीने बघतोय साहेब की घरकुलासाठी फक्त 2 ते 2.5 लाख रुपये दिले जातात आणि आजच्या रेतीच्या गाडीची किंमत 20 ते 25 हजार रुपये. ही काय महाराष्ट्र शासन म्हणतं घरकुलवाल्यांना फुकट वाढू देऊ. कुठं देत आहे वाळू? वाळू ही महाराष्ट्रात चालूच नाहीये. आम्ही गुजरात राज्यातून आणून पूर्ण ठेकेदार, मिस्त्री वर्ग यांना सगळ्यांना पुरवतोय. पाहायला गेलं तर नंदुरबार जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नाही, इथं MIDC नाही. इथले भरपूर आदिवासी बांधव हे बाहेर गुजरात राज्यात कामासाठी जातात. इथं जो व्यापार चालू आहे, व्यवसाय चालू आहे, त्यावरही लोक बंदी घालतील. गुजरात राज्यातून जी वाळू आणते त्याच्यावर जर बंदी घालतील तर इथला मजूर वर्ग हा कुठे जाईल? यांनी करायचं काय? काय आश्वासन काय दिलं निवेदन दिल्यानंतर? आम्हाला कुठल्याही प्रकारचे आश्वासित केलेले नाहीये. त्यांनी सांगितलं की हे वरती प्रशासनाच्या हातात आहे, आम्ही तिकडे पाठवलंय, तिकडनं उत्तर येईल तेव्हा तुम्हाला सांगू. बस एवढंच सांगितलं. याच्या व्यतिरिक्त आम्हाला समाधानकारक कुठलंही उत्तर देण्यात आलेलं नाही. या 2 दिवसात जरी आपल्या मागण्या झाल्या नाही तर आपल्या पुढची रणनीती कशी राहणार आहे? कसं आम्ही याच्या पुढची रणनीती आमचे डायरेक्ट म्हणजे तीव्र आंदोलन राहील. चक्काजाम म्हणा, उपोषण म्हणा, या प्रकारे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत पुढे. या आंदोलनाला तरी किती जुळणार आहेत नागरिक? आता आम्ही मोर्चा घेऊन आलोय, कमीत कमी 700 ते 1000 लोक इथं मोर्चा घेऊन आलेलो आहेत. याच्या पुढचे जे आंदोलन राहील त्यावेळेस आमचे सहकुटुंब, सहपरिवार, सगळे मजूर, ठेकेदार, वाहतूकदार यांच्या सगळ्यांचे परिवारासोबत मोर्चा आणू.